आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोलणं खूप सोपं असतं पण करणं नाही. त्यासाठी अगं धमक असायला लागते. घर आपलंसं करण्यासाठी वेळ आली ना तर घरासाठी जीव द्यायची तयारी लागते. पण तू इतकी घाबरट आहेस ना, इतकी भेदरट आहेस की तू ते करूच शकत नाहीस. कामिनी, फक्त तू निर्मला त्यांची मुलगी आहेस ना म्हणून ग, तर ते या क्षणाला तुला आता पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. मला तुला एक क्षणही डोळ्यापुढे बघायचं नाहीये. चालती हो या घरातनं. आणि परत ज्या लोकांच्या वाट्याला जरी गेलीस ना तरी गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. पुन्हा या वाड्याकडे आणि या वाड्यातल्या माणसांकडे नजर वर करून जरी बघितलंस ना तरी गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. चल निघ. थांब. मी तुला म्हटलं होतं ना, सगळं काही मिळवू शकतेस पण आईंसारखा मान सन्मान नाही कमवू शकत. कारण तेवढी तुझी पात्रताच नाहीये. देतो आईंचा दागिना काढून. चल निघ आता. आई साहेब, तुम्ही खाऊन घ्या की आता. अरे अक्षरा भी उपाशीच आहे. गबादरनं कुठे दिसली बी नाही. तुम्ही आधी जेवण तर घ्या. लय काळजी करू नका. म्या बघून येतो वहिनी कुठे गेलेत ते. ही बघ अक्षरा, अगं कुठं होतीस? घरी गेले होते. समजा ठीक आहे ना तिकडं? आई, तिकडे कामिनींनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय. म्हणजे आपण इकडे आहोत, तिने तिकडे पेट्रोल ओतून वाडा पेटवून द्यायची धमकी दिली होती मला. तिकडे प्रताप काकांना थांबवले. आता आई, मी तिला चांगलंच खडसावलं आणि घराबाहेर काढले. प्रताप काकांना थांबायला सांगितले तिकडे. पोरी, अगं कुठं कुठं धावायला लागतंय तुला? काय काय सांभाळायला लागतंय? आई ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही या बरं इकडे बसा.
काही खाल्लं नसेलच ना तुम्ही? बारक्या दे. दोन घास खाऊन घ्या. माझ्या लेकीनं खाल्ल्या बिगर माझ्या घशाखाली घास उतरल बाय. सुंदर सूर्यवंशी यांना शुद्ध आली आहे. अक्षरा चल. मॅडम, एका वेळी एकच नातेवाईक आत जाऊ शकतो. असं आहे बाय. आई अक्षरा तू जा. बर. अहो 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 काय करताय? तुम्हाला काय हवंय का? तुम्ही त्या दिवशी तुम्ही आय लव्ह यू बोलला होता. बस काही बोलू नका आता. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. हो तुम्ही आराम करा बरं. झोपा शांत. म्हणजे यांना सगळं आठवलं? नाही नाही, यांना आठवलं असतं तर मला एकेरी हाक मारली असती. तुम्हाला काय आठवू दे किंवा नको आठवू दे, तुम्ही फक्त माझे आहात आणि मी तुमची. संपलं. समद संपलं. आता समद संपलं बघ. काय काय संपलं? हो, तुम्ही आता जे बी काही झालं त्याचं व्हिडिओ शूटिंग केलंय ना? नाही म्हणजे ते टीव्हीवर दाखवतात ना आजच्या ठळक घडामोडी, तसं समद दुर्गाला दाखवलं असतं. हा, मग दुर्गाला कळलं असतं का बघू. दुर्गा, अगं अक्षरानी कामिनीला घरातून हकलून दिलंय हे तरी तुला कळतंय का? आता अश्विनचं जेलमधनं सोडवणं लयच अवघड झालं की. त्या कामिनीचं काय बी होऊ दे, पण अक्षराने आम्हाला शब्द दिला आहे ती अश्विनची केस मागे घेणार आहे आणि अश्विनला जेलमधनं सोडवणार आहे. घ्या, मांजर गेलं काशीला आणि उंदीर तिच्या राशीला. आता अक्षरा म्हणा अश्विनला सोडवणार. लईच विश्वास की तुमचा त्या अक्षरावर. अहो, ती तुम्हाला कधी गुंडाळून ठेवल याचा थांग पत्ता बी तुम्हाला लागणार नाही. जिने जाता जाता कामिनीला गुंडाळून ठेवून समज काही आपल्या हातात घेतलो, तिला तुम्हाला गुंडाळायला असा कितीसा येळ लागणार आहे.
वय अक्षरानं बरोबर डाव साधला. तिनं आपल्यात फूट पाडली आणि सगळं साम्राज्य परत मिळवलं धोक्यानं. प्रतापरावांना अश्विनच्या सुटकेचं गाजर दाखवलं आणि कामिनीच्या विरुद्ध उभं केलं आणि स्वतःच्या पुळीवर बरोबर तूप ओतून घेतलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, किती बी काही बी करा तुम्ही, पण या अक्षराचा अश्विनवाचा राग कधीच जाणार नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे. आणि कसं आहे, रातोरात कावळ्याचा बगळा होत नसतोय. नाही असं काही नाही. मी सांगेन की अक्षराला अश्विन सोड म्हणून. तिला जाब विचारेन मी, तशी सोडणार नाही मी तिला. दुर्गा, तुला अक्षराशी लढायचं असेल तर अक्षरा बनूनच लढ. त्या अक्षरांनी प्रत्येक वेळी कामाच्या मोबदल्यात काहीतरी मागून घेतलंय. तेव्हा तू बी घराचे कागद मागून घे आणि अश्विनला सोडायची मागणी कर. अश्विनला सोडवलं की पेपर्स परत देते म्हणून सांग. हा दुर्गा, हे बघ, जास्त विचार करू नकोस. मी सांगते ना ते बरोबर आहे. देवानं आम्हाला पोरगा दिला नाही. आम्हाला पोरगा दिला असता तर आम्ही बी हेच केलं असतं. अश्विन बी आम्हाला मुलासारखाच आहे. एक हात से ले आणि एक हात से दे, योच फंडा करेक्ट आहे. म्हणजे ते पेपर्स. हा, प्रतापरावांकडे असेल ना पेपर. वय आता मला सांगा, प्रतापराव त्यांचे महत्वाचे कागदपत्र कुठं ठेवतात हे तुम्हाला माहित असेलच ना? वय मग ती शोधा. बघा 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 लवकर. एकदा का ते पेपर्स हातात आलं, त्यावर आपली नावं टाकून सह्या घेतल्या की झालं. काय शोधाशोध करू नका. घराचं पेपर्स तिथं नाहीत. हेच पेपर उडका लागलेत ना? व कशाबाई उडका लागलेत? वय वय तुम्हाला काय गरज पडली या पेपर्सची? ते जरा हवं होतं. हो, काय गरज पडली म्हणजे? कामिनी गेली म्हणजे आमचं काम बी गेलं. हा, पर पैशापरीस आपलं मूल आपल्याला जास्त महत्वाचं असते. अश्विनची काळजी आम्हाला बी आहेच, पण आमची इच्छा आहे की दुर्गाला तिचा सोन्यासारखा लेक परत मिळावा. हीच इच्छा आहे ना? मग होईल की लवकरच पूर्ण. तुम्ही नका काळजी करू त्याची. मला माझ्या पोराची काळजी आहे. पर आता ज्यांना स्वतःची काळजी आहे त्यांना ताबडतोब इथनं निघून जावं. ज्याची करावी पंचात तोच घालतो लोणच्यात. चला हो, तिथं कुणाला आपलं काय बी पडलेलं नाही. चला. औ तुम्ही त्यांना असं बोलायला नको पाहिजे होतं. त्यांना आपल्या अश्विनची काळजी आहे म्हणूनच बोलले ना. व ते एक ध्यानात ठेव, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. तुम्ही बोलताय ते समज खरं आहे, पण घरामध्ये अश्विन बद्दल कोणीतरी एक शब्द तरी काढते का? समधे जण आपापलं काम काढून घेतील आणि अश्विनचं काम राहील तसंच. तसं जर झालं तर त्याची आठवण कशी करून द्यायची हे मला चांगलंच ठाव आहे. आता मी फक्त सुंदर बरा होण्याची वाट बघतोय आणि एकदा का तो बरा झाला का म्या अक्षरा संग नक्की बोलणार आहे.
माझ्या माहेर आणलेल्या साड्या आहेत, लई आठवणी आहेत त्याच्यात. तुम्ही माप समजा गोळा करून बुहारणीला देणार असाल, पण मी अजिबात देणार नाही. उर्वशी, तुझं तोंड बंद कर आणि मला मदत कर. तुझ्या ह्या साड्या मी काही बोवारणीला देत नाही, ह्या सगळ्या पॅक करतोय, कळलं का? तुझं दुसरं कापड आहे ना, त्यातल्या पण साड्या काढ, मी माझे ड्रेस काढतो. अहो तुमच्या डोसक्यात आहे तरी काय? डोसक्यात आहे काय? तुला कळत नाही का? कळत नाही तुला? या घरात आता आपल्याला जागा नाही. आज सकाळी आपण इथं राहिलोय ना, श्वास रोखून, म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखं राहिलोय. आता इथनं पुढं इथं राहणं आपल्याला काय जमणार नाही. त्यामुळं आज रात्रीच आपल्याला इथनं निघून जाणं जास्त गरजेचं आहे. चल चल. अहो थांबा, बास झालं, लय ऐकून घेतलं. रातोरात घराबाहेर पडायला काय गड जिंकला आहे सवय? आणि बाहेर पडलो तर छप्पर तरी मिळणार आहे का? करू काहीतरी सोय. काय करायची गरज नाही. आपल्याला हिथून कुठं बी जावं लागणार नाही. कसं? टायटॅनिक बुडत होती ना व, तेव्हा त्यातून उड्या मारणारे वाचले. आपण फक्त हिथनं तिकडं उडी मारायची. हा, आता मला कळेल असं सांग. कळेल तुम्हाला उद्या. काळजी करू नका, लवकर बरा होणार. घाबरायचं अजिबात कारण नाही. डॉक्टर, मग आता घरी नेलं तर? हो, जायला काहीच हरकत नाही. काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवूया, ऑब्झर्वेशन मध्ये. इफ ही गेट्स वेल सून, देन ही विल बी अ फ्री बर्ड. नाही म्हणजे काय म्हणलं ते काय कळलं नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरनं असं वाटतंय का सुंदर लवकरच घरी येईल. हो हो, लवकर सोडणार याला, पण त्यासाठी माझी एक अट असेल. डॉक्टर आणि बायको जे सांगेल ते ऐकायचं. हा, त्याचं काय, आता तरी समजा ऐकायला तयार आहे. ए, काय चाललंय तुमचं? कुठं काय काय नाही, ते आपलं असंच आहे की नाही. आता 2 घास खाऊन घ्या. करा बरं. अहो काय झालं? खारट झालीये का? चटका बसला? काही होतंय का? बोला की. अरे तोंडाने बोल की, काय झालंय? अरे सुंदर, काय होतंय तुला? अहो आई, पेज. अरे देवा, अजून तुझं तेच नाटक सुरू आहे का? अगं अक्षरा, असंच करतो हा. पेज म्हणलं ना की अख्खी गल्ली गोळा करतो. आणि मलाच प्यायला लागायचं ते. अरे सुंदर, आता तरी सुधार. अहो आई, पण मला आवडत नाही तर मी का खाऊ? तुला ना पौष्टिक काही खायला नको, नुसतं चटकमटक पाहिजे. आई बरोबर बोललात. आत्ता बारक्या बरोबर वडापाव खायला जातील लंगडत. पण मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते, ही सगळी नाटकं आईंसमोर, माझ्या समोर अजिबात चालणार नाहीत. अहो काय नाही सांगत म्या तिला. आता असं करते, म्या बाहेरच जाते. तू पेज संपव, मगच येते म्या. अहो अहो ऐका की, असं करू नका ना, ऐका ना. अहो खरंच नाही आवडत आहे मला. आणि अहो ते असं मिळमिळीत लागते हो. अहो आता नाटकं करू नका. डॉक्टरने काय सांगितलं लक्षात आहे ना तुमच्या? वय वय, समजा लक्षात आहे. त्यांनी सांगितलंय बायकोचं ऐकायचं म्हणून. म्हणून बायको खायला देईल ते समजा खा, असा अर्थ होत नाही त्याचा. बरं तुम्हाला पेज का नाही खायचे ते तर सांगाल. वहिनी जाऊ द्या, ह्याचं का नाही प्रेमच नाही तुमच्यावर. बघा, तुमच्या शब्दाला काही किंमतच नाही.
अय याचा काय संबंध इथे हा? नाही मग सांग ना आहे की नाही प्रेम? ये बारक्या तू उगाच पेजचा विषय कुठून भलतीकडे घेऊन चाललायस हा? ते तुम्ही काय बी म्हणा पण मी पेज खाणार नाही म्हणजे नाही. पण ठीक आहे मला फक्त कारण सांगा, तुम्हाला पेज का खायचे नाहीत? ते मला वास नाही आवडत त्याचा. एवढंच ना? माझ्याकडे उपाय की त्याच्यावर? अहो काय करायला अरे बारक्या सुडकी. माझ्या सुंदरच्या आयुष्यात अक्षर हाय म्हणून समद सुरळीत आहे.